कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। पेण तालुक्यात भीषण पाणी टंचाई, खारेपाट विभागातील 11 गावे तहानलेली, जलजीवन योजना ठरल्या अपयशी। उमटे धरणाचा पाणी प्रश्न पुन्हा पेटला, डॉक्टर सचिन राऊळ यांची थेट धरणावर पाहणी, गाळामुळे साठवण क्षमता घटल्याचा आरोप। खारघरमध्ये सलग 2 अपघात, 7 गाड्यांची झाली धडक, एकाच लेनवर 500 मीटरमध्ये दुहेरी अपघात। आणि महावितरण कार्यालयात संजय कदम यांची धडक, स्थानिकांना डावलल्याचा गंभीर आरोप, प्रशासनाला दिला 2 दिवसांचा अल्टिमेटम। पाहुयात सविस्तर वृत्त। रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात सध्या पाणी टंचाईचं भीषण चित्र पाहायला मिळत आहे। खारेपाट विभागातील तब्बल 18 गावे आणि 29 वाड्या पाण्याअभावी त्रस्त झाल्या आहेत। जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजना देखील येथे अपयशी ठरल्याचं चित्र आहे। ग्रामपंचायत काळेश्रीसह अनेक गावांमध्ये या योजनांचा बोजवारा उडाल्याने नागरिकांची तहान भागवण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे। ऐन उन्हाळ्यात ग्रामस्थांना प्रत्येक घराशेजारी पाण्याचे पिंप भरून ठेवण्याची वेळ आली आहे। सध्या 5 दिवसांनी एकदा पाणी पुरवठा केला जात असला तरी तो अपुरा पडत असल्याची तक्रार आहे। परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की भांडी घासण्यासाठी देखील ग्रामस्थांना दूषित पाण्याचा वापर करावा लागतोय। या सर्व प्रकारामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत लोकप्रतिनिधींवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। पेण तालुक्यातला खारेपाट गाव आहे, विभाग आहे वाशी खारेपाट। याच्यात 18 गाव आणि 29 वाड्या आहेत आणि हाकेच्या अंतरावर शापाडा आणि हेटवणा धरण आहे, जो आमच्यासाठी तयार केलेला आहे। या खारेपाट विभाग पेण तालुक्यासाठी केलं आणि त्यातून पाणी हा 50-60 किलोमीटर मुंबईला जातो, सिडकोला पुरवला जातो। पण आमच्या खारेपाटाला 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या गावांना पाणी पुरवठा होत नाही आणि जसजसे मे महिना जवळ येतो तशी पाणी टंचाई खूप भीषण होत जाते आणि 1 तासात 5 दिवसांनी पाणी येतो आणि तो पण रात्री 1 वाजता 2 वाजता असे प्रत्येक गावाला वाटलेले आहेत 1-1 तास। आणि त्याच्यात जर पाईपलाईन फुटली आणि फुटतेच, कारण ही 38 कोटीची निधी जी मंजूर होऊन जो पाईपलाईन आलेली आहे ती एवढी खराब आहे की प्रेशर दिल्याने की पाईपलाईन फुटते। त्यामुळे ज्या गावाला पाणी ज्या दिवशी जाणार होता आणि पाईपलाईन फुटली की त्या दिवसाला पाणी त्यांना मिळत नाही। अशा प्रकारे भीषण टंचाई झालेली आहे आणि अजूनपर्यंत कुठलाही लोकप्रतिनिधी किंवा शासनातर्फे की पाणी समस्या सोडू शकतो असं अजूनपर्यंत तरी झालेलं नाही। महाड तालुक्यातील आनंदनगर शिरगाव आदिवासी वाडीत पाणी टंचाईचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। गेली अनेक वर्षे शासनाकडून पाणी योजनांवर करोडो रुपये खर्च करूनही ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। MIDC महाड मार्फत होणारा पाणी पुरवठा काही दिवसांपासून ठप्प झाल्याने आदिवासी बांधवांची अवस्था बिकट झाली आहे। परिस्थिती इतकी गंभीर आहे की नागरिकांना खासगी टँकरच्या माध्यमातून पाणी आणून तहान भागवावी लागत आहे। संतप्त ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाला जाग आली असून तहसीलदार महेश चितोळे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे। या बैठकीत आदिवासी बांधवांनी आपल्या समस्या थेट प्रशासनासमोर मांडत नियोजनाच्या अभावावर संताप व्यक्त केला। सोमनाथ ओझरडे यांनीही स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली। यावेळी जलजीवन योजनेचे ठेकेदार विजय केदारे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। याचा एकच विषय आहे, आता आमचं ते अतिशय मोठं शिरगावाडीचं सगळ्या टँकरच्या पाण्यामुळे जी मुलाबाला आजारी पडल्या, 2-3 मुलं आजारी पडलेले आहेत। 17 टँकरनी पाणी पिऊन, नाहीतर पाणी नाला तर आम्ही उपोषणाला आम्ही बसणार। की जेव्हापासून आपली जनजीवन योजनेची टाकी सुरू झाली तेव्हापासून आमच्या आदिवासीवाडी आनंदनगर आदिवासीवाडीला पाणीच मिळत नाही। यामध्ये आदिवासीवाडीचा जो प्रश्न आहे तो मांडला आहे, हा अत्यंत खरा आहे की त्यांना पाणी मिळत नाही आणि त्यामुळे त्यांचे गेले 3-4 महिन्यापासून हाल आहे, त्याच्या आधी सुद्धा हाल होतेच। परंतु त्यांना पाणी मिळते, त्याला हे MIDCचं कमी प्रेशरने असलेला एक विषय आहे आणि टाकीमध्ये पाणी भरतं पण ते तिकडे जात नाही। त्यामध्ये काही मला वाटतं सिस्टममध्ये कॉम्प्लेक्सचा काही विषय असेल तर तो बघावा लागेल। परंतु आम्ही मागच्या वेळी जेव्हा आम्ही प्रयत्न केला तेव्हा ती टाकी भरली पण होती। तर आमचं म्हणणं काय की जलजीवन मिशनच्या माध्यमातून काम पूर्ण झालंय,
परंतु जो ठेकेदार आहे त्याला आम्ही जे सांगितलं की प्रत्येकाच्या घरी फक्त पाणी पोहोचत ते बघा, त्यासाठी त्या ठेकेदाराने काही व्यवस्थित पद्धतीने अजूनपर्यंत काय काम पूर्ण केलेलं आम्हाला दिसून येत नाहीये. सार्वजनिक कनेक्शन आहे तिथे, सार्वजनिक टाकी आहे तिथे, त्याला आपण कनेक्शन करून दिलेलं आहे आदिवासीवाडीचा. तर आज आम्ही स्वतः व्हिजिट करून चेक करतो आणि काय प्रॉब्लेम होत होतो तिथे, पाणी किती पडतंय त्या टाकीला सगळं चेक करून घेतो. काय नसतं. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील उमठे धरणाचा पाणी प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. धरण असूनही धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती निर्माण झाल्याची भावना स्थानिक नागरिक व्यक्त करतात. 1978 साली सुरू झालेल्या धरणाला तब्बल 48 वर्षे पूर्ण झाली, मात्र आजपर्यंत गाळ काढण्यात आलेला नाही. त्यामुळे 87 दशलक्ष घनफूट साठवण क्षमतेवर परिणाम झाला असून उन्हाळ्यात पाणी टंचाई तीव्र होत आहे. या धरणावर अवलंबून असलेल्या सुमारे 60,000 नागरिकांना तसेच 47 गावे आणि 33 आदिवासी वाड्यांना याचा फटका बसतोय. दूषित पाण्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढत असल्याचे देखील समोर आले आहे. जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर सचिन राऊळ यांनी धरणावर प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली आणि गाळ काढण्यासाठी तसेच पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी उमठे धरण संघर्ष समितीचे पदाधिकारी ॲडव्होकेट राकेश पाटील यांनी प्रशासनाच्या उदासीनतेवर टीका करत निधी वापरात अनियमिततेचे आरोप केलेत. हो, हे धरणातलं पाणी आहे आणि हेच पाणी भरण्यासाठी महिला भगिनी तडफडतात आणि ते पण पाणी 3-4 दिवसांनी येते. ह्या पाण्यासाठी दुर्गंधीयुक्त दूषित पाण्यासाठी येते, तरी पण हे पाणी नाही गावागावात नाही पोचत. हे पाणी पाण्याची खूप टंचाई आहे, खूप टंचाई. नक्कीच मी सुरुवातीपासूनच म्हणजे मागच्या 2 वर्ष किंवा 3 वर्ष अगोदरपासूनच ह्याच्यामध्ये आहे, कारण पाणी प्रश्न हा महत्त्वाचा आहे. आणि माझ्या इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये पण मुद्दा हाच होता की ज्यावेळी मला तुम्ही निवडून द्याल मी सर्वप्रथम पाण्याचाच मुद्दा हा मांडीन आणि त्या प्रकारे मी तो मांडला. आणि हा नुसता मुद्दा नाही आहे, तर हा मला ह्याच्यातनं आपल्या गाववाल्यांना, माझ्या ग्रामस्थांना, माता भगिनींना पाणी घर घर पोचवायचं आहे आणि ही उमेद घेऊनच मी हा प्रश्न मांडलेला आहे. आणि येणाऱ्या काळात अध्यक्ष साहेबांच्या माध्यमातून, आमदार साहेबांच्या माध्यमातून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हा गाळ कसा साफ होईल याच्यासाठी मी नक्की प्रयत्नशील असेन. गाळ प्रामुख्याने कारण हेच आहे की कित्येक वर्ष हा गाळच निघालेला नाही आहे. का निघाला नाही याची उत्तरं तुम्ही सगळेच जाणताय, पण हा गाळ निघणं गरजेचं आहे. कारण ह्या धरणातनं पूर्वी अगदी आवास रेवस स्थळपर्यंत पाणी जायचं आणि आता आपल्याला चौल असेल, माझं नागाव आहे, अक्षी आहे किंवा अग्राव, माझे रोडंडातले 5 पाडे आहेत, तिथे पाणी पोचत नाही आहे. जर पूर्वी पाणी जात होतं, पोचत होतं, तर आता का नाही? ह्याचं कारण गाळच आहे. तर गाळ निघायला हवा आणि त्याचा पाठपुरावा आम्ही घेतोय. कुठेतरी नक्कीच कमी पडते, कारण हा मुख्य प्रश्न आहे आपला. माता भगिनी, महिला वर्ग ज्यांना आपण सक्षमीकरणाच्या आपण बाता मारतोय आणि इथे त्यांना रोज पाण्याचे हंडे भरायला दूर दूर राहायला लागतंय किंवा पाणी आज येईल, उद्या येईल, 2 दिवसांनी येईल, वाट बघत घरी राहायला लागतंय, कामधंदे सगळे सोडून. नक्कीच आपण कुठेतरी कमी पडतोय. सर्वात विषय महत्त्वाचा, उमटे धरण हा रायगड जिल्ह्यातला एक अस्तित्वाचा विषय झालेला आहे. मागच्या 16-17 वर्षांपासून आम्ही हा विषय घेतलेला आहे. रायगड जिल्हा परिषदेकडे पैसे आहेत. रायगड जिल्हा परिषद स्वप्न दाखवते मोठी आहेत, सगळे अर्थसंकल्प मांडतोय पण कोटी, पण ती सगळी आहेत खोटी. ही सगळ्यात डेंजर भूमिका जिल्हा परिषदेची आहे. आपण पाहू शकता माझ्या मागे जे आता जे उमटे धरण आहे ती 47 गावं आणि 33 आदिवासी वाडे आहेत. या 33 आदिवासी वाड्यांपैकी कोणताही आमचा पुरुष बांधव, जेंट्स माणूस पाणी भरत नाही. ते पाणी आमच्या महिला भगिनींनाच भरावं लागतं. आता कालचाच लोकसभेचा मुद्दा महिलांच्या आरक्षणाच्या बाबतीत आपण पाहिला असेल. जे झाले ते जगाला माहीत आहे, परंतु ज्या काही महिला कॉफी आणि थंडा बिस्किट खाऊन जे बाईट देत आहेत टी व्हीच्या माध्यमातून, त्यांना मी रिक्वेस्ट करतो की तुम्ही एकदा तरी आमच्या उमटे धरणावर येऊन बोला की आमच्या महिलांच्या बाबतीत हे प्रश्न आहेत. मग तुम्हाला कळेल की इथे उमटे धरणावर येताना किती मोठा नाकीनऊ येतो. इथे धरणावर जर एखादी आपत्ती आली तर यायला काय, धरणावर यायला साधी व्यवस्था नाही, रस्ता नाही चांगला, जेणेकरून ह्या धरणावर कोणी येऊ नये. जिल्हा परिषदेला मी जाहीरपणे विनंती करतो की आपण 175 कोटींचा अर्थसंकल्प मांडता. 175 कोटींमध्ये जी मुख्य धरणं आहेत त्या धरणांना तुम्ही काय देणार आहात? माझी वाकडीकर साहेबांना विनंती आहे राहुल साहेबांच्या माध्यमातून की जे 52 कोटी 15 वित्त आयोगात जमा आहेत त्यातले जे 2 कोटी तुम्ही खर्च केलेत आणि शिल्लक जे 50 कोटी आहेत त्याच्यापैकी आम्हाला किमान 15 कोटी तर द्या. आणि जर सरकारकडे यंत्रणा नसेल धरणाचा गाळ काढायची तर ते 15 कोटी आमच्यासारख्या सामाजिक संस्थांना द्या. आम्ही चाराण्याचा पण हिशोब देतो आणि आम्ही गाळ काढतो.
खारघरमध्ये पनवेल ते सायन महामार्गावर एकाच लेनवर सलग 2 अपघात घडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. हिरानंदानी ब्रिजवर 4 गाड्यांची साखळी धडक झाली तर अवघ्या 500 मीटर अंतरावर त्याच लेनमध्ये आणखीन 3 गाड्या एकमेकांना धडकल्या. या दुहेरी अपघातात एकूण 7 वाहनांचे नुकसान झाले. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र चालक आणि प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं. या घटनेमुळे पनवेल सायन महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली असून वाहनांची लांबच लांब रांग लागली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असून हळूहळू परिस्थिती पूर्ववत होत आहे. चालकांनी वेग मर्यादेत वाहन चालवावं आणि सुरक्षित अंतर ठेवावं असं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. पनवेल रेल्वे स्थानकावर आज सकाळी घडलेल्या घटनेमुळे प्रवासी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. प्लॅटफॉर्म क्रमांक 6 आणि 7 दरम्यान असलेल्या लिफ्ट अचानक बंद पडल्यानं 4 प्रवासी आत अडकून पडले. सकाळी सुमारे 7:07 दरम्यान ही घटना घडली. लिफ्टमध्ये एक डॉक्टर, एक महिला प्रवासी आणि रेल्वे संरक्षण दलाचे 2 कर्मचारी होते. अचानक लिफ्ट थांबल्याने काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने तात्काळ बचाव कार्य सुरू केलं. मात्र सुरुवातीचे प्रयत्न निष्फळ ठरले. अखेर तांत्रिक पथकाच्या मदतीने सुमारे 1 तासानंतर लिफ्टचे दरवाजे उघडण्यात आले. या सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र स्थानकावर सुरू असलेल्या कामांच्या पार्श्वभूमीवर अशा घटना घडल्याने प्रवाशांकडून लिफ्ट आणि अन्य सुविधांची नियमित तपासणी करण्याची मागणी होती. डोंबिवली परिसरात सकाळच्या वेळी मोठी रेल्वे घटना घडली. कळवा कारशेडहून कल्याणकडे येणाऱ्या एका रिकाम्या लोकल ट्रेनचा डबा सकाळी सुमारे 8:09 दरम्यान रुळावरून घसरला. सुदैवानं ही ट्रेन पूर्णपणे रिकामी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घटनेमुळे काही काळ प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. या अपघाताचा थेट परिणाम अपलाईन सेवांवर झाला असून किमान 3 लोकल गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांना मोठा विलंब सहन करावा लागला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि तांत्रिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं. शक्य तितक्या लवकर सेवा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. खेड येथील महावितरण उपविभाग कार्यालयात आज शिवसेना उपनेते तथा माजी आमदार संजय कदम यांनी धडक देत कंत्राटी भरती प्रक्रियेवर गंभीर आक्षेप नोंदवला. स्थानिक बेरोजगार तरुण-तरुणींना डावलून आधीपासून कार्यरत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी उपकार्यकारी अभियंत्यांची भेट घेत स्थानिक महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांनाच पुन्हा कामावर घ्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे. साई केदार सर्व्हिस या कंत्राटी कंपनीच्या कार्यपद्धतीवर देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. स्थानिकांना संधी नाकारून बाहेरील किंवा संबंधितांच्या नातेवाईकांना प्राधान्य दिले जात असल्याचं ते सहन केलं जाणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय. यासोबतच महावितरण प्रशासन आणि कंत्राटदारांना 2 दिवसाचा अल्टिमेटम देत भरतीत स्थानिकांना प्राधान्य न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आक्रमक भूमिकेमुळे महावितरण वर्तुळात खळबळ उडाली असून स्थानिक बेरोजगारांमध्ये अपेक्षा वाढल्या आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभाग तालुका खेड जिल्हा रत्नागिरी या विभागामध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून खेडचे स्थानिक 2 महिला काम करत होत्या. त्या काम करत असताना त्यांची या कामाची मुदत संपली आणि पुढील त्याच्यामध्ये मुदतवाढ मिळत असताना इथल्या कर्मचाऱ्यांनी इथला जो मजूर संस्थेचा विद्युत विभागाचा जो ठेकेदार आहे त्याला आणि इथले एसी आणि इथले कार्यकारी अभियंता यांना हाताशी धरून यांच्या संगनमताने इथल्या कर्मचाऱ्यांच्याच त्यांच्याच मिसेसना या बायकांना त्यांच्या इथं कामात ठेवलेलं आहे. खरं तर या ठिकाणी बेरोजगारी दूर करायची असेल तर बेरोजगारांना संधी द्यायला पाहिजे. परंतु इथं बेरोजगारांना संधी न देता ज्या कर्मचारी आहेत त्यांच्याच घरातल्या लोकांना त्या ठिकाणी संधी देत आणि बेरोजगारावरती अन्याय करण्याचं काम इथं महावितरण विभाग करत आहेत. आणि ही बातमी जेव्हा आम्हाला या ठिकाणी समजली आणि म्हणून ह्याच्या निषेधार्थ आज आम्ही इथं आलो. आम्ही आमच्या वतीने या ठिकाणी यांना निवेदन दिलेलं आहे आणि म्हणून याच्यात बदल झाला नाही. कर्मचारी जर कर्मचाऱ्यांच्याच बायकांचीच कामं त्या ठिकाणी करून त्यांना सेवेत घेत असतील आणि बेरोजगारांची अन्याय होत असेल तर बेरोजगाराच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आम्ही त्याच्यामध्ये करू आणि म्हणून या ठिकाणी यांना निवेदन दिलेलं आहे. याच्यामध्ये बदल झाला नाही तर ह्या महावितरण विभागाचे असे बरेच पराक्रम आहेत की ते बेकायदेशीर या ठिकाणी काम केलं जात आहे आणि मग त्याच्या विरोधात या ठिकाणी त्यांना न्याय महिलांना मिळण्यासाठी बेरोजगारांना न्याय मिळण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो. तो न्याय मिळेल अशा पद्धतीनं अधीक्षक अभियंता यांच्याशी फोनवरून चर्चा झाली. उद्या जर या ठिकाणी 24 तासात न्याय मिळाला नाही तर
तर यांच्या विरोधात थेट आंदोलन करण्यात येईल. पेणमध्ये सेवा सहयोग फाउंडेशनच्या माध्यमातून पोलीस कर्मचाऱ्यांसाठी हेल्मेट वाटपाचा महत्त्वाचा उपक्रम राबवण्यात आला. पेण पोलीस ठाण्यातील 42 अधिकारी आणि कर्मचारी तसेच वाहतूक शाखेतील पोलिसांना हेल्मेट देऊन त्यांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा कवच उपलब्ध करून देण्यात आलं. रस्ता सुरक्षेच्या राईट टू सेफ्टी अभियानाचा हा एक भाग असल्याचं फाउंडेशनकडून सांगण्यात आलं. यावेळी फाउंडेशनचे व्यवस्थापक विनय बर्वे यांनी पोलीस कर्मचारी दिवसरात्र उन्हात पावसात जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत असतात, त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी लक्षात घेऊन हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचं सांगितलं. पेण पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप बागुल यांनीही कर्मचाऱ्यांना हेल्मेटचा नियमित वापर करण्याचं आवाहन करत नागरिकांनाही हेल्मेट वापरण्याचा संदेश पोहोचवावा असं सांगितलंय. या उपक्रमामुळे पोलिसांच्या सुरक्षिततेबाबत जनजागृतीला चालना मिळाली आहे. नमस्कार. सेवासहयोग फाउंडेशन ही सामाजिक संस्था असून पर्यावरण, शिक्षण आणि महिला सक्षमीकरण या विषयावरती काम करते आणि राईट टू सेफ्टी या उपक्रमांतर्गत आपण ही हेल्मेट मुलांना आणि विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना देतो. त्याप्रमाणे वाहतूक शाखेच्या पोलिसांनाही ही हेल्मेट दिली जातात. याच्यामागे रस्ता सुरक्षा हा हेतू आहे आणि दरवर्षी जवळजवळ 10 ते 12,000 हेल्मेटचं वाटप होतं आणि पूर्ण देशभरामध्ये राईट टू सेफ्टी हा उपक्रम जो आहे हा ICICI लोंबार्ड यांच्या माध्यमातून त्याला अर्थसहाय्य केलं जातं आणि पूर्ण देशभरामध्ये चालतं. पोलादपूर तालुक्यातील भोगाव येथे अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर समस्त उतेकर भावकी आयोजित श्री उत्वेश्वर महोत्सव आणि भव्य वातानुकूलित सभागृहाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. तालुक्यातील पहिले वातानुकूलित सभागृह भोगाव येथे साकारण्यात आले असून ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. या निमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, होम मिनिस्टर, खेळ पैठणीचा सामुदायिक हरिपाठ, महाप्रसाद, उत्वेश्वर महाअभिषेक, होम हवन, सत्यनारायण महापूजा, महाआरती तसेच हळदी कुंकू समारंभाने या कार्यक्रमाची रंगत वाढवली. सायंकाळी भव्य दिंडी सोहळा काढण्यात आला. गावात भक्तिमय वातावरण निर्माण झालं. कार्यक्रमाला सद्गुरू दादा महाराज मोरे माऊली, नामदार भरत शेठ गोगावले, माजी आमदार रवींद्र धंगेकर, रायगड जिल्हा परिषद सभापती चंद्रकांत कळंबे, नगरसेवक संदेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. समस्त भावकीने एकत्र येत हा सोहळा उत्साहात साजरा केला. उतेकरांचं या सभा मंडपाचं आणि ते पण एसीचा पहिलाच सभागृह पाहतोय तर आमच्या अंगावरती काटा आले पण हरकत नाही आहे. त्या उतेश्वराच्या कृपाशीर्वादाने आणि सत्यनारायणच्या कृपाशीर्वादाने आज हा कार्यक्रम संपन्न होतोय. तुम्हाला अक्षय तृतीयाच्या पहिल्या शुभेच्छा व्यक्त करतो. धंगेकर जे एकनाथ शिंदे साहेब आपले नेते आहेत, त्यांचं गाव अगदी डोंगरामध्ये कड्या कपाऱ्यामध्ये आहे दरे म्हणून. त्या डोंगरावरती हे उतेश्वराचं मंदिर आहे आणि उतेश्वरचा इतिहास आहे. भोगावले आणि उतेकर हे मामा भाच्याचं नातं आहे आणि तिथे भोगावले आणि उतेकर असल्याशिवाय तिच्या पूजेला सुरुवात होत नाही. गेले अनेक वर्ष आम्ही जातो आणि अशा अनुषंगाने आज मला ते सांगितलं की आमच्या माजी सरपंचांनी एक अद्यावत असं हे सभागृह बांधलेलं आहे आणि वस्तुस्थिती आहे. आता 2 एसी देणारे 2 मालकांची नावं याच्यात आलेली आहेत. त्यात आम्ही प्रसिद्ध करतो की एसीची सभागृह देणारे काही लोक आपले आहेत. म्हणजे असो सभामंडप सभागृह तर बऱ्याचशा ठिकाणी आहेत, होत आहेत आणि ते देणं गरजेचं आमचं कर्तव्य आहे. दंगेकर जवळजवळ बरेचशी उतारी आमच्या अंगावरती आहे लोकांची. कारण हे एका शब्दाखातर आम्ही फक्त या कार्यकर्त्यांना सांगितलं का लगेच कामाला सुरुवात करतात. मंजुरी असो अगर नसो आम्ही त्यांचं गुणगान नेहमी गातो आणि अनेक लोक मला पुण्यात मला परत बघायचा हिरो असं मानतात, पण माझे हिरो इथं बसले. बरेचसे शेट किंमत देत नाही. मला आज येतं आज एक जण म्हणलं आळू शेटच तुम्ही सारखेच. आता म्हणलं आपल्याला शेत तुम्ही जाऊन गेलं का. पण
उभ्या महाराष्ट्रामध्ये बरेचसे सर्वसामान्य लोकांना फोन नंबर घेतात, फोन करतात, फोन उचलतात, त्याचे जे काय त्याचं सोडण्याचा प्रयत्न करतात. म्हणून मी त्यांना माझा हिरो ग्रामीणचा भाग अनेक लोक बरेचसे नाव घेतलं की ते एकदम त्यांच्या आशेचे की या माणसाला आपण फोन केला, या माणसाला भेटलो की आपलं काम झाल्याशिवाय राहत नाही. आणि असं नेतृत्व आपल्या भागाला मिळालेलं आहे. आज मी प्रत्येक परिवाराला मनापासून शुभेच्छा देईन. आज अक्षय तृतीया आणि तुम्हाला शुभेच्छा यासाठी देईन की मोबाईलच्या दुनियेमध्ये नातेवाईक हरवत चालले, कुटुंब हरवत चालले आणि आपण मोबाईलवरून सगळ्या गोष्टी करतो, आपण एकमेकाला भेटत नाही. पण तुम्ही स्वतः गावची नाळ ही कायम ठेवली, पण ती किती पण राहील तुम्हाला सांगता येत नाही. पण ह्या सभागृहाच्या निमित्तानं किती काय पुढं चालू राहील. आज मुंबईतून आले, पुण्यातून आले, जिथं तुमचे समाज व्यक्तिगत परिवार आहे, हा ह्या निमित्ताने आज आपल्या देवाच्या आपल्या नातेवाईकांचे दर्शन आहे आणि चांगला उपक्रम आहे. आपली नाव कायम गावाकडून राहिलीच पाहिजे. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.